नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण सगळेच जण शांततेच्या शोधात असतो. म्हणजे जी शांतता मनाला आवडणारी असते, जी शांतता समाधान देणारी असते, ज्या शांततेत सुख लाभतं, अशी शांतता सगळ्यांना हवीशी वाटते, हो ना? पण खरी शांती म्हणजे नेमकं काय? खरी शांतता कुठे असते? या 2 प्रश्नांचं उत्तर देणारा आहे आजचा आनंदी कट्टा, आणि त्यासाठीच ही बोधकथा. ऐकूया. एक राजा होता. त्याला चित्रकलेची खूप आवड होती. शांततेचं दर्शन घडवणारं चित्र काढणाऱ्या कोणत्याही चित्रकाराला अपेक्षित बक्षीस देऊ, असं एकदा त्यानं जाहीर केलं. निर्णयाच्या दिवशी बक्षीस जिंकण्यासाठी उत्सुक असलेले अनेक चित्रकार आपली चित्र घेऊन राजाच्या महालात पोचले. राजानं एक एक करून सगळी चित्र पाहिली आणि त्यातली 2 चित्र बाजूला ठेवली. आता या दोघांपैकी एकाची पुरस्कारासाठी निवड करायची होती. पहिलं चित्र होतं अतिशय सुंदर शांत अशा सरोवराचं. त्या सरोवराचं पाणी इतकं स्वच्छ होतं की त्याचा आतला पृष्ठभागसुद्धा दिसत होता, आणि आजूबाजूला असलेल्या हिमनगांची प्रतिमा आरसा लावल्यासारखी त्यावर उमटत होती. वर एक निळं आकाश होतं, ज्यात पांढरे ढग कापसाच्या गोळ्याप्रमाणे तरंगत होते. आता ज्याने हे चित्र पाहिलं असेल ना, त्याला असं वाटेल की शांततेचं चित्रण करण्यासाठी यापेक्षा चांगलं चित्र असूच शकत नाही. हे चित्र म्हणजे खरं शांततेचं प्रतीक. दुसरं चित्र काय होतं ते बघा. दुसऱ्या चित्रात पर्वत होते, पूर्णपणे कोरडे, निर्जीव, निर्मनुष्य, आणि या पर्वतांच्या वर दाट गडगडणारे ढग होते, ज्यात विजा चमकत होत्या. मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. जोरदार वाऱ्यामुळे झाडं थरथरत होती, आणि टेकडीच्या एका बाजूला असलेल्या धबधब्यानं उग्र रूप धारण केलेलं होतं. ज्यानं हे चित्र पाहिलं त्याला प्रश्न पडेल की याचा आणि शांततेचा काय संबंध? इथे तर फक्त अशांतता आहे. ज्या चित्रकारानं पहिलं चित्र काढलं त्यालाच आता बक्षीस मिळणार याची सगळ्यांना खात्री होती. त्यानंतर राजा सिंहासनावरनं उठला आणि त्यानं दुसरं चित्र काढणाऱ्या चित्रकाराला अपेक्षित बक्षीस देण्याची घोषणा केली. सगळे आश्चर्यचकित. मग पहिलं चित्र काढणाऱ्या चित्रकाराला राहवलं नाही. तो म्हणाला, महाराज माफ करा, पण या चित्रात असं काय आहे की तुम्ही त्याला पुरस्कार द्यायचं ठरवलं? सगळे म्हणतात की माझं चित्र शांततेचं चित्रण करणार आहे, ते सर्वोत्तम आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे. राजा म्हणाला, माझ्याबरोबर चल. पहिला चित्रकार राजाबरोबर गेला. दुसऱ्या चित्रासमोर जाऊन राजा म्हणाला, हे बघ, या धबधब्याच्या डाव्या बाजूला एका बाजूला वाकलेलं हे झाड बघ, आणि त्याच्या फांदीवर बांधलेलं हे घरटं बघ. बघ कसा एक पक्षी आपल्या मुलांना इतक्या हळुवारपणे आणि शांतपणे प्रेमानं चारा देतोय. राजानं तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या लोकांना समजावून सांगितलं, लोक हो, शांत राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अशा परिस्थितीत आहात की जिथे आवाज नाही, कोणतीही समस्या नाही, जिथे कठोर परिश्रम नाही, जिथे तुमची परीक्षा नाही. शांत राहण्याचा खरा अर्थ म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या अव्यवस्थता, अराजकता, अशांतता यासारख्या वातावरणात असूनसुद्धा तुम्ही शांत आहात, तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करता आहात. आणि होय, जेव्हा तुम्ही असं करता तेव्हाच तुम्ही तुमच्या ध्येयाकडे शांतपणे वाटचाल करत असता. राजानं शांततेचा हा अर्थ सांगितल्यानंतर सगळ्यांनाच समजलं राजानं दुसरं चित्र का निवडलं ते. श्रोते हो, खरं तर आपल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यात शांतता हवी असते, पण बऱ्याचदा आपण या शांततेला ना बाहेरची गोष्ट समजतो आणि ती मग आजूबाजूला शोधायला जातो. पण शांतता आणि समाधान हे संपूर्णपणे
आपल्या मनाची आंतरिक जाणीव असते. आणि खरं हे आहे की दुःखात, त्रासात, अडचणींमध्ये शांत राहणं ही खरी शांतता असते. म्हणून नेहमी आनंदी राहा, समाधानी राहा. जे काही साध्य होईल ते पुरेसं आहे, त्यात समाधान माना. आणि ज्याच्याकडे समाधान आहे, आनंद आहे, त्याच्याकडे शांतता ही आपोआपच असेल. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.